हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पुडाच्या पाटोड्या. म्हणजे यांना सातपुडाच्या पाटोड्याही म्हणतात. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक खोबऱ्याची पावडर घेतलेली 1 वाटी आणि 1 वाटी कांदा घेतला आहे, मोठी वाटी घेतला आहे आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे. त्यानंतर खसखस घेतली आहे, 40 एक ग्रॅम असेल ती जवळ आणि 2 चमचे तीळ घेतलेली आहे आणि आपण घेणार आहोत जिरा 1 चमचा. आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि धने जिरे पावडर. तर आधी आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण खसखस घेतलेली आहे. खसखस भाजून घेणार आहोत आपण. खसखस खूप हेल्दी असते. तुम्ही या भाजीत जर घातली तर अजूनच ती फार पौष्टिक होते. म्हणून नक्की घाला. खसखसशिवाय या भाजीला टेस्ट येत नाही. तर आपली आता खसखस भाजून झाली. आता आपण कोकोनट पावडर भाजून घेणार आहोत. ती मी रेडीवालीच घेतलेली बारीकवाली खोबरं पावडर तुम्हाला मिळते मार्केटमध्ये या कुठेही तुम्हाला अवेलेबल असते शॉपमध्ये. तर ती आपण छान प्रकारे आपण भाजून घेणार आहोत. तर आपलं खोबरं आता भाजून झालं आहे, त्या आपण एका साईडला काढून घेऊया. त्यानंतर आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि जिरा फोडणीला घातला आहे आणि हिंग थोडा टेस्टसाठी आणि डायजेशनसाठी. तर आता आपण घालणार आहोत तीळ. भाजून झाल्यावर मग आपण आता त्याच्यात घालणार आहोत लसूण. ठेचलेला लसूण घालायचा आहे. ठेचलेल्या लसूणने थोडी टेस्ट छान येते म्हणून थोडा ठेचलेला लसूण घालायचा. त्याच्यात आपण 1 वाटी कांदा जवळजवळ 2 मीडियम साईजचे कांदे असतील जे बारीक आपल्याला कट करायचे आहेत आणि ते चांगले परतून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे चांगले आपल्याला. ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. तर आपला कांदा छान भाजून झाला आहे. आता त्याच्यात आपण घातली आहे लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर घातला आहे आपण आणि अजून ॲड करणार आहोत एक धने जिरा पावडर. तर तोही मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. छानपैकी परतल्यावर आपण त्याच्यात अजून दुसरे इन्ग्रेडियंट घालणार आहोत. आपला मसाला आता परतून झाला आहे. त्याच्यात आपण घालणार आहोत खसखस आपण भाजून ठेवलेली म्हणून थोडी नंतर घातली. त्यानंतर सॉल्ट घातलं म्हणजे मीठ. तर आता मिक्स करून घेतलं ते आपण आणि आता कोकोनट पावडर लास्टला, कारण ती भाजलेली आणि ती लवकर भाजली जाते म्हणून ती आपण लास्टला घालणार आहोत. आता सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मस्त आणि तो मसाला आपण त्याच्यात आणि थोडी कोथिंबीर घालूया आपण कट केलेली, बारीक फाईन कट केलेली. तर आपण ती नीट ॲड करून दिली आता आणि हा मसाला आपण आता एका साईडला ठेवणार आहोत. म्हणजे छान परतून झाला की तुम्ही एका साईडला उतरून ठेवून देऊ शकता. तर आपण आता पुडाच्या पाटोड्यांच्या पिठाची तयारी करून घेऊ. म्हणजे आपल्याला एक डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी घेतले चण्याच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ 2 चमचे आणि ठेचलेला लसूण, धने जिरे पावडर, हळद, मीठ आणि हिंग आणि कोथिंबीर घेतलेली कट केलेली. तर आपण आता त्या पिठाची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला उकड काढायची आहे. तर मी एक पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 2 चमचे तेल घातलं, हिंग घातलं, कारण ते आपण चण्याच्या डाळीचं पीठ घालतो आहे. तर म्हणून आपण त्याच्यात हिंग घालायचं आहे आवर्जून, कारण तो डायजेशन नाही तर होणार नाही, कारण पुडाच्या पाटोड्या तर थोड्या हेवी येतात डायजेशनसाठी. त्यानंतर आपण घालणार आहोत ठेचलेला लसूण मस्त आणि एक आता आपण चाळून घ्यायचं आहे. आपण म्हणजे याला फोडणी देणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण उकड काढणार आहोत. धने जिरे पावडर घातली मी थोडी, तीही परतून घ्यायची आपल्याला. हळद घालायची आपल्याला थोडीशी आणि म्हणजे टेस्टनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला कमी जास्त जसं आवडेल तसं त्यानुसार. आता आपण घालणार आहोत त्याच्यात पाणी. आपण पीठ किती घेतलं म्हणजे 1 वाटी, जवळजवळ आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत जवळजवळ आणि नंतर लागलं तर आपण ॲड करणार आहोत. आपण एका साईडला गरम पाणी करून ठेवायचं. त्यानंतर मी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घातलेली. ते आपण आता लाटण्याने ती उकळी म्हणजे घेरायचं आहे आपल्याला पीठ. तर त्यात आपण चण्याच्या डाळीचं पीठ टाकून आपण जे लाटणं असतं ना, म्हणजे बेलन असतं ना, त्याच्याने आपण घेरणार आहोत. गव्हाचं पीठ का ॲड केलं आपण, कारण त्याला
चांगल्या प्रकारे वाक येतो, म्हणजे त्या तुटत नाही. ज्या आपण पाटोड्या बनवतो त्या तुटत नाही. त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ नक्की घालायचं आहे. त्यानंतर आपण आता पीठ मस्त घेरून घेऊया. त्याच्यात थोडं पाणी कमी पडलं आहे म्हणून मी गरम पाणी घातलं आहे. थोडं अजून आपण चांगलं चाळून घेऊया. म्हणजे हे पीठ जर आपण नीट केलं ना तर खूप छान होतात पाटोड्या. हे मेन जमलं पाहिजे. ही मेन जी त्याची भाजीची मेन जे हे ते हे पीठ तयार करणं म्हणजे. तर त्यानंतर आपण आता ते पीठ चांगलं हाताने मळून घ्यायचे. तुम्हाला जर गरम लागत असेल तर ओला कपडा ठेवून तुम्ही मळू शकतात. पण अशा प्रकारे आपण आता पीठ मळलं आहे मस्त आणि त्याचा छान गोळा करून तेल लावून आपल्याला ठेवायचं आहे. आपला गोळा तयार झाला आहे. तर आता आपण त्याला लाटून घेणार आहोत. म्हणजे ती आपण पाटोडी तयार करून घेणार आहोत. पीठ आपलं छान सॉफ्ट झालेलं आहे. आता त्याला आपण मस्त लाटून घेणार आहोत. खूप बारीक पण नाही लाटायचे, खूप जाड पण नाही लाटायचे. कारण मग ते जर जाड लाटलं तर थोडं म्हणजे चवीला जास्त पीठच लागेल. म्हणून थोडं मीडियम साईजचं, आणि बारीक लाटलं तर तुटतील पाटोड्या आपल्याला. म्हणून मीडियम साईजचं लाटायचं आहे. आणि त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून देणार आहोत मधल्या साईडला, आतल्या साईडला, जिथे आपल्याला मसाला फिल करायचा आहे, म्हणजे मसाला भरायचा आहे. आता आपला मसाला रेडी आहे. आपण तो चांगलं पसरून द्यायचं आहे. मग इतकं छान स्प्रेड करायचा, मस्त लेयर येईल त्याचा. आता आपला मसाला मस्त दिसतो, एकदम ब्राऊन कलर आलेला त्याला मस्त छानपैकी सगळीकडे आपल्याला तो स्प्रेड करायचा आहे. आता वा, मस्त दिसते आपला मसाला आणि पाटोडी. वा वा. आता आपला मसाला भरून झाला आहे तिथे. तर आपण आता पाटोड्यांना असं रोल करून घ्यायचं आहे. एक हळूहळू करायचा आहे, म्हणजे तो तुटणार नाही असा. छान आपला आता रोल तयार झालेला आहे. त्याला आपण आता म्हणजे सुरीने कट करून घेणार आहोत, आपण जे चाकूने कट करून घेणार आहोत. तर मस्त झाल्या आहेत आपल्या पाटोड्या. आता छान हळूहळू कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आता पाटोड्या. वा, मस्त तयार झाल्या आहेत आपल्या पाटोड्या. ह्या पाटोड्या जमणं म्हणजे खरंच खूप कसरत असते. ही भाजी बनवायला थोडा वेळ लागतो, पण काय चव लागते, म्हणजे काही सांगायचीच गोष्ट नाही ती. खरंच खूप छान टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही. त्यानंतर आता आपण जो मसाला आपण त्या पाटोड्यांमध्ये भरला तोच मसाला घेणार आहोत. आपण भाजीसाठी आमटी बनवणार आहोत. त्याच्यात आपण कोथिंबीर घालणार आता त्या मसाल्यामध्ये, आणि थोडी अजून मसाले थोडे ॲड करणार. धने जिरे पावडर अजून घेतली, थोडा गरम मसाला पावडर घेतल्या, आणि लाल मिरची पावडर पण टाकायची आपल्याला. मग आपण त्या मसाल्याची आपण आमटी बनवणार आहोत. तो मसाला एक मस्त बारीक वाटून घेतला मिक्सरमधनं. आता तेलात तो मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि मस्त भाजून घ्यायचा आहे चांगला. भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात सॉल्ट म्हणजे मीठ, टेस्टनुसार मीठ घालणार आहोत, आणि थोडीशी हळद घालणार आहोत आपण. तर अशा प्रकारे आपला आता मस्त मसाला आणि ती भाजीची आमटीचे मस्त रेडी झालं आहे. त्याच्यात थोडं मी पाणी घातलं, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला आता चाळायचं. चांगलं तेल सुटलं की आपलं भाजीचा मसाला मस्त रेडी आहे. मग त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आता आपण छान मसाला भाजून घेतो आहे. तो मसाला भाजायला थोडा वेळ लागतो थोडं. तर आपल्याला वा, तेल सुटले आपल्याला मसाल्याला. आता मस्त पाणी टाकून आपण जे आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटला होता तेही आपण पाणी टाकून धुवून सनी याच्यात टाकून द्यायचं, म्हणजे त्या मसाल्याचा त्याच्यात अर्क असतो. त्यानंतर आपला आता मस्त आमटी उकळलेली आहे. त्याच्यात मी आता कोथिंबीर घालते. छानपैकी आपली आमटी तयार झालेली. तिला मस्त असं तरी पण आलेली छान. वा, खूप सुंदर दिसते आणि खूप टेस्टी पण लागते ही आमटी खरंच त्या भाजीबरोबर. आता आपल्याला सर्व करायची ही डिश. ही खानदेशमध्ये बनवली जाते स्पेशली, नाशिक धुळे साईड. तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. खूप खूप आवडेल तुम्हाला ही आमटी खूप. आणि म्हणजे पाटोड्यांची आमटी म्हटल्यानंतर वा, मस्त. आणि अशा भरलेल्या पाटोड्या तर मग खरंच नाही. आणि हो, खरंच ही माझी डिश जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि खरंच ही नक्की नक्की ट्राय करा, आणि आवर्जून मला सांगा कशी झाली होती. तर चला, बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे.